खरं तर बारामतीमध्ये 2 हॉस्पिटल्स आहेत, म्हणजे 2 कॉलेजेस आहेत. एक आयुर्वेदिक कॉलेज आहे, एक ॲलोपॅथिक कॉलेज आहे. ॲलोपॅथिक कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव आहे. त्या संदर्भातलं संलग्न हॉस्पिटल आहे, तिथे त्यांचंच नाव असणं अपेक्षित होतं. कारण दुसरीकडे आयुर्वेदिक महाविद्यालयाला आपण काय केलं आहे, अजितदादांचं नाव दिलं आहे आणि तिथल्या हॉस्पिटलला देखील अजितदादांचं नाव दिलं आहे. कारण ती एक संलग्न संस्था आहे, संस्था एकच आहे, त्याच्या अंतर्गत काम करण्यात ती व्यवस्था आहे. हॉस्पिटल नावाची स्वतंत्र संस्था नाही. त्यामुळे जो न्याय मेळत येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाला दिला तोच न्याय आपल्याला अपेक्षित होता या ॲलोपॅथिक महाविद्यालय अहिल्यादेवींच्या नावाने असणाऱ्या कॉलेजला देखील आणि त्या हॉस्पिटलला देखील. परंतु तिथे तुम्ही दुजाभाव करतात. म्हणजे एकाच शहरामध्ये एकाच महाव्यक्तीच्या म्हणजे अजितदादांच्या नावाची 2 हॉस्पिटल, कशाला हा गोंधळ करता? स्वतंत्र हॉस्पिटल मेळतचं अजितदादांच्या नावाने तुम्ही करत असताना इथल्या हॉस्पिटलमध्ये ढवळाढवळ करण्याचं काम हसन मुश्रीफ यांनी का करावं? इथल्या समाजाचा, इथल्या खरं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिल्यामुळं या महाविद्यालयाचं उंची शिखरावर पोचली, त्याचं नावलौकिक वाढला. अशा महान व्यक्तीच्या नावाच्या ठिकाणी दुसरं नाव घुसडून हा प्रशासकीय गोंधळ, भावनिक गोंधळ आणि खरं तर हा आमच्या तमाम हिंदू समाजाच्या भावनेला ठेच पोचवणारा निर्णय आहे. त्यामुळं ही बाब अतिशय गांभीर्याने सरकारने घ्यावी.